1 एप्रिलपासून SIR महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि त्याविषयी काही संभ्रम, काही मिसकन्सेप्शन आणि काही प्रशिक्षण या तिन्ही बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाच्या लोकप्रतिनिधींची आम्ही बैठक घेतली होती। याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे की SIR म्हणजे बांगलादेशी पाकिस्तानी इतक्यापर्यंत हा विषय मर्यादित नाही। SIR हा मोठा विषय आहे। मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून देणं हा सगळ्यात मोठा कॉन्सेप्ट आहे आणि जे पात्र नाहीत अशा मतदारांना वगळणं हाही एक दुसरा त्याच्यामधला भाग आहे। याविषयी सखोल मार्गदर्शन आणि इलेक्शन कमिशन शासकीय व्यवस्था जे काम करणार आहे त्या व्यवस्थेला आपण पूरक कसं राहू शकू याविषयी किरीटजी यांचं इन डेप्थ डिटेल मार्गदर्शन प्रशिक्षण असं होतं आणि याच्यामध्ये महत्त्वाचे बिंदू काय होते याविषयी किरीटजी स्वतः सांगतील अशी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्रात 50 लाखहून अधिक संसदपद मतदार आहे असं भाजपचं अध्ययन आहे। आज भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांची या विषयावर बैठक झाली। 1 एप्रिलपासून जे मतदार यादी शुद्धीकरण अभियान याचा दुसरा अर्थ आहे सुरक्षा अभियान। लाखों बांगलादेशी घुसखोर अपात्र लोक महाराष्ट्राचा मतदार यादीत आहेत। ते आमचा आमदार, आमचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान कोण व्हावं यासाठी मतदान करतात। उदाहरण म्हणून मालेगावला 4403 लोकांकडे इथे जन्मल्याचा पुरावा नाही पण मतदार यादीत त्यांचं नाव आहे। अशी सगळी नावं मतदार यादीतून वगळण्यात येणार। सर सातत्याने तुम्ही जे बांगलादेशी आणि घुसखोऱ्यांचा उल्लेख करत आहात, अनेक ठिकाणी अशाच प्रकारे मतदानामुळे कुठेतरी मोठा फटका लोकसभेमध्ये भाजपला बसला होता, महायुतीला बसला होता। हा भारतीय जनता पार्टी काँग्रेस राजकीय विषय नाही। देशाची डेमोग्राफी बदलावी परंतु देशाचं नेतृत्व कोणी करावं हे बांगलादेशी रोहिंग्या नक्की करणार। आणि मी जे उदाहरण दिलं तर 3 लाख मतदार जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आहे। जसं मालेगाव असो, सिल्लोड असो, संभाजीनगर असो, अमरावती असो, अकोला असो, अमरावतीत 1083 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आणि हे जे अभियान आहे ते भारतीय जनता पक्ष एकही घुसखोर बांगलादेशी मतदार यादीत असता कामा नये आणि एकही पात्र मतदार यादीचा बाहेर राहता कामा नये। 1 अप्रैल से जो मतदार यादी शुद्धिकरण SIR शुरू हो रहा है उसके संदर्भ में आज भारतीय जनता पार्टी के 150 विधायक महाराष्ट्र की विशेष मीटिंग थी। SIR यानी मतदार यादी शुद्धिकरण के लिए भारतीय जनता पार्टी चुनाव आयोग से पूरा सहयोग करेगा। जो मेरा अंदाज है, हमारा अंदाज है, महाराष्ट्र की मतदाता यादी में 50 लाख से अधिक अपात्र बोगस मतदाता है। ये शुद्धिकरण में ये नाम उसमें से कट जाएंगे। एक भी बांग्लादेशी का नाम मतदाता सूची में नहीं रहेगा। ये भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता ध्यान रखेंगे। जी, जो आपकी जानकारी है उसमें क्या ये 50 लाख जो नाम है वो सभी बांग्लादेशी हैं या इधर के भी? अब ये सवाल राहुल गांधी की कांग्रेस, उद्धव ठाकरे की सेना बहुत बार पूछती है वो बांग्लादेशी है उसका प्रूफ दो। मैं उनको कहता हूँ उसका हिंदुस्तान में जन्म में उसका प्रूफ दो। तो जिसका जन्म यहाँ हुआ नहीं है उसका उसके पास कोई प्रूफ नहीं है, फिर वो बांग्लादेशी हो, रोहिंग्या हो, पाकिस्तानी हो, अफगानी हो, कोई भी हो, वो मेरे देश में मतदान नहीं कर सकेगा। किरीट जी, एक सवाल MNS ने उठाया है कि घाटकोपर के एक स्मशान में गुजराती में फॉर्म भरा जा रहा है, तो बार बार वो आरोप लगाते रहे बीजेपी के कि बीजेपी गुजरातीकरण करती है, उस पर मुझे लगता है कि
महाराष्ट्र और मुंबई की जनता ने उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों को उत्तर दे दिया है। किरण जी एक सवाल, आप महाराष्ट्र में भी कई जगह पर जा चुके हैं, आपके जिस प्रकार से अगर देखा जाए प्रयास के हिसाब से कितने लोग कहाँ पर जो है बोगस मतदार हो सकते हैं, जो आंकड़ा आप कह रहे हैं बड़े आंकड़े मैं आपको 5 आंकड़े देता हूं ना। अभी मालेगांव में 4400 लोगों ने जन्म प्रमाण पत्र के लिए अर्जी की, उसमें उन्होंने प्रूफ करके मतदार यादी का या इलेक्शन वोटर्स कार्ड दिया। अमरावती में यही हुआ, अकोला में वही हुआ, सिल्लोड में ऐसा हुआ, संभाजी नगर में, ये जगह पे सब जगह 2 से 5 हजार जन्म प्रमाण पत्र रद्द किए गए। हमने चुनाव आयोग को इसकी सूची दी है, इनके पास मतदार याद आई कार्ड है, जो यहाँ जन्मा ही नहीं है उन सब के नाम काट दिए जाएंगे। किरीटभाई, पण SIR ला जो विरोधी पक्षांकडून होणारा विरोध आहे तो पाहता तुम्हाला वाटतं 1 एप्रिल पासून अंमलबजावणी सोप्या पद्धतीने होऊ शकते? आता हे विरोधी पक्षाचे जे काही निवडून आले महापालिकेत विधानसभेत, ते वोट जिहाद म्हणून निवडून आले, त्यांच्यासाठी बांगलादेशीने वोट बँक आहे। त्यांच्यासाठी देशाच्या सुरक्षेपेक्षा त्यांची खुर्चीची सुरक्षा महत्त्वाची आहे, असं आम्ही दाद देणार नाही। सगळे बांगलादेशी मतदार यादीतून काढले जाणार।